तासगावात भव्य ऑक्सिजन संजीवनी पार्क होणार। 12,000 महावृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम तासगावात होणार। तासगाव सैनिकी शाळेच्या क्रीडांगणावरील अटल आनंदवन घनवन महावृक्षारोपण तासगावकरांसाठी ऑक्सिजन पार्क ठरेल। तहसीलदार अतुल पाटोळे। सामाजिक वनीकरण विभाग तासगाव व सांगली शिक्षण संस्थेची गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत अटल आनंदवन घनवन हा जवळपास 12,000 महावृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम तासगाववासियांसाठी लवकरच ऑक्सिजन संजीवनी देणारा पार्क असून पर्यावरण रक्षणासाठी सर्व तासगावकरांना प्रेरणा देणारा स्तुत्य उपक्रम ठरेल, अशा प्रकारचे गौरवोद्गार तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी व्यक्त केले। सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सैनिकी शाळेच्या भव्य क्रीडांगणावर आयोजित तब्बल 1 एकरावरील 12,000 महावृक्षारोपण अटल आनंदवन घनवन या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। तहसीलदार अतुल पाटोळे पुढे म्हणाले की महावृक्षारोपण अंतर्गत जवळपास 12,000 अशा विविध वृक्षांची लागवड या ठिकाणी होणार असून त्याची निगाही अतिशय चांगल्या प्रकारे राखली जाईल। यामधून 3 ते 4 वर्षांमध्येच तासगावमधील जनतेसाठी भव्य असा ऑक्सिजन संजीवनी पार्क या ठिकाणी निर्माण होईल, ज्यामध्ये सैनिकी शाळेच्या क्रीडांगणावर फिरावयास येणाऱ्या सर्व तासगाववासियांना याचा लाभ घेता येईल। या उपक्रमामुळे पर्यावरणाचे रक्षण होऊन विद्यार्थी तसेच जनतेसाठी आरोग्यदायी लाभ निश्चितच या माध्यमातून प्राप्त होईल। सामाजिक वनीकरण विभाग व सांगली शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे निश्चितच सर्व तासगावकरांकडून कौतुक होईल। प्रारंभी या उपक्रमाअंतर्गत सांगली शिक्षण संस्थेचे संचालक रवींद्रजी देवधर यांच्या हस्ते तहसीलदार अतुल पाटोळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या प्रसंगी संचालक रवींद्रजी देवधर, वनक्षेत्रपाल चेतन पाटील तसेच वनरक्षक राजेश पाटील यांचा सन्मान शाळेचे मुख्याध्यापक विजय शेंडगे व अधीक्षक अरुण थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला। तदनंतर तहसीलदार अतुल पाटोळे, संचालक रवींद्र देवधर, वनक्षेत्रपाल चेतन पाटील, मुख्याध्यापक विजय शेंडगे, अधीक्षक थोरात, ज्येष्ठ शिक्षक योगेश खाडीलकर, वनरक्षक राजेश पाटील व सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणाचे उद्घाटन व वृक्ष लागवडीने झाले। सर्व मान्यवरांनी सदर उपक्रमात शुभेच्छा दिल्या। यासाठी वनसेवक विश्वास पाटील, सामाजिक वनीकरणाचे श्रेयस पंडित, सैनिकी शाळेतील शिक्षक संतोष फौजदार यांचे या महावृक्ष रोपणासाठी सहकार्य लाभले। या उपक्रमात सांगली शिक्षण संस्था अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी व उपाध्यक्ष विजय भिडे यांनी शुभेच्छा दिल्या। सदर उपक्रमाचे कौतुक सर्व तासगाववासियांकडून होत आहे। SK न्यूज मराठी, तासगाव। आणि सामाजिक वनीकरण विभाग तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेनं जी जागा 1 एकर उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामध्ये जपानी पद्धतीची वृक्ष लागवड मियावाकी पद्धत जी आहे, कमी जागेमध्ये जास्त झाडं लावणे आणि त्या ठिकाणी एक नैसर्गिक वातावरण तयार करणे, त्या झाडांना वाढीसाठीचं इकोसिस्टीम त्या ठिकाणी जी तयार होणार आहे, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला ही झाडं वाढतील त्यावेळेला तुम्ही विद्यार्थी ज्यावेळेला हे बघाल त्याच्या आतमध्ये अतिशय घनदाट हे होणार आहे, आतमध्ये जायला सुद्धा आपल्याला कोणाला येणार नाही अशा पद्धतीनं। आणि त्याच्यामुळं मग जे सुंदर सुंदर चांगले पक्षी आहेत ते पक्षी या ठिकाणी आतमध्ये त्यांचं वास्तव्य करतील, त्यांची घरटी बांधतील आणि त्यांना एक सुरक्षित वातावरण या ठिकाणी तयार होईल। निसर्ग संवर्धनासाठी वृक्ष लागवड करणं हे शासन प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी नागरिकांना आवाहन करत असतं। प्रत्येक शासकीय विभाग सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होत असतो। एक पेड माँ के नाम नुकताच शासनाची मोहीम जी सुरू आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाने झाड लावणं अपेक्षित आहे। ते झाड नुसतं लावणंच नाही, तर त्या झाडाचं संगोपन करणं, त्याची निगा राखणं, त्याची वाढ होताना बघणं हे अतिशय आनंददायी असतं प्रत्येकाला। तर तसाच हे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी हे झाडांच्या वाढीसाठी या ठिकाणी मदत करतील आणि सैनिक स्कूलनं खरोखरच एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम, एक आदर्श सर्वांसमोर ठेवलेला आहे। त्यांनी आपली जागा उपलब्ध करून देऊन आणि त्याच्यामध्ये आज सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून जे वृक्षारोपण होत आहे त्याला मी शुभेच्छा देतो। सामाजिक वनीकरण विभागानं आणखीही अशा पद्धतीनं मियावाकी पद्धतीची वृक्ष लागवड जिथं जिथं घेता येणं शक्य आहे अशा सर्व ठिकाणी घ्यावी, असं सुद्धा या निमित्तानं मी त्यांना आवाहन करतो आणि सर्वांचे आभार मानून मला बोलवलं त्याबद्दल मी विशेषतः आभार मानतो। आपल्या शाळेचे संचालक देवधर सर आलेले आहेत, चेतन पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी, सामाजिक वनीकरणचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत।